सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. जे काही काम तुम्ही हाती घेतलंय ते पूर्ण होणार नाही, परंतु तुम्ही निराश होऊ नका. कोणालाही वचन देताना संयम ठेवा, कारण ते वचन तुम्ही पूर्ण कराल की नाही याबाबत शंका राहील. तुम्ही सगळ्यांना मदत करता, परंतु त्याचा गैरफायदा कोणी घेत नाही ना याची खात्री करून घ्या. तुमचं नुकसान होणार नाही याकडे तुमचा फोकस असायला हवा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा राहील. नोकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी येण्याची ही दाट शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्या कामावरती समाधानी असून तुमचं खास कौतुक होईल. प्रोजेक्ट संदर्भामध्ये एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरातील जबाबदाऱ्या वाढत असून त्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा असून समस्या थोड्याशा कमी होतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा प्रवासाचा योग आहे. प्रवासामध्ये तुम्ही काळजी घ्या आणि सावध राहा. तुमचे नातेवाईक प्रवासामध्ये तुम्हाला भेटतील, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. ऑफिसमध्ये तुमचं काम वाढणार आहे आणि तुम्ही वेळेनुसार नियोजन कराल. काम करताना किंवा एखादी खास गोष्ट करत असाल तर त्यावरती किती विश्वास ठेवायचा हे आधी ठरवा. तुमची परिस्थिती हाताळणं तुम्हाला आज सोपं जाईल. अशा प्रकारे तुमची वागणूक हवी. आर्थिक स्थिती तुमची ठीक असून त्यातून हळूहळू सुधारणा होणार आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीनं भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणं टाळावा. तुम्ही आज संयमानं वागा आणि तुमचा अतिशहाणपणा थोडासा बाजूला ठेवा, अन्यथा तुम्हाला नुकसान होईल. प्रत्येक प्रॅक्टिकल निर्णय हा अगदी योग्य घ्या. कामावरती जास्त फोकस ठेवा, म्हणजे तुमचं प्रोडक्शन व्यवस्थित वाढेल. मग व्यवसाय असो किंवा नोकरी, कोणतीही गोष्ट नीट तपासणं गरजेचं आहे. क्रिएटिव्ह कामाची संधी मिळण्याचा तुम्हाला योग असून त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी आजूबाजूच्या वातावरणाकडे जास्त लक्ष द्यायला हवं. विरोधक आणि स्पर्धक सक्रिय राहतील. तुम्ही कशा प्रकारे समस्येला सामोरं जाणार आहात ते आधीच ठरवा. तुमची रणनीती नंतर आखा. हुशारी आणि सतर्कतेनं काम केलं तरी समस्या तुमच्या कमी होतील. कामाचा वेग वाढवणं, वेळेनुसार नियोजन आणि व्यवस्थापन करणं ही तुमच्या यशाची सूत्र आहेत. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून त्यामध्ये तुम्हाला सुधारणा पाहायला मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस ठीक असून तुम्हाला कामाच्या ठिकाणी पुढे जायचं असेल तर बदल करावे लागतील. विश्वासू लोकांची जर तुम्ही मदत घेतली तर प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होईल. कामामध्ये जर मेहनत जास्त असली तरी धनलाभाचे योग जुळून येत आहेत. तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तेव्हा सावध राहा. प्रोजेक्ट पूर्ण करताना तुम्ही सखोल विचारांबाबत सावध असणं महत्त्वाचं आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा कठोर मेहनतीचा आहे. परंतु काळजी करू नका, कारण तुम्हाला सहकाऱ्यांची मदत मिळेल. तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील, त्यामुळे वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. कोणत्याही कागदपत्रावरती सही करताना काळजी घ्या. कामाचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुमच्यावरचा ताण कमी होऊ शकतो.
दिवसेंदिवस तुमचा खर्च वाढतोय, त्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये स्पष्ट संवाद ठेवा आणि कोणालाही अपशब्द वापरू नका. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहणार आहे, त्यामुळे कामामध्ये उत्साह असेल. नोकरी शोधणारे किंवा नवीन व्यवसायाचा विचार करणाऱ्या लोकांना मदतीचा हात मिळू शकतो. तज्ज्ञांचा सल्ला देखील तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. जे काही काम तुम्ही करणार आहात ते व्यवस्थितपणे पूर्ण होईल. घरामध्ये वातावरण ठीक असून तुम्ही घरामध्ये सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आज जास्त काम राहील. मग घर असो किंवा ऑफिस, तुम्ही घाई गडबड टाळा. निष्काळजीपणामुळे महत्त्वाच्या संधी तुमच्या हातातून सुटू शकतात, तेव्हा सावध राहा. कामातील फोकस तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील. तुम्हाला जी काही जबाबदारी दिली जाईल त्याचा व्यवस्थित स्वीकार करा, अन्यथा कोणीतरी स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा वापर करून घेईल. नियोजन, शिस्त, मेहनत आणि सावध राहणं हे तुमच्या यशासाठी तुमचे कानमंत्र आहेत. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचे थांबलेले प्रोजेक्ट्स पुन्हा परत सुरू होतील. काही नवीन काम करण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल. काम पुढं गेलं, वेळेत पूर्ण झालं नाही तर अडचणी येऊ शकतात किंवा खर्च वाढू शकतो, त्यामुळे नियोजन व्यवस्थित करा. टीममध्ये कामाची वाटणी अगदी व्यवस्थित करा. दिवसभरामध्ये मेहनत जास्त राहील, थकवा जाणवेल, परंतु प्रयत्न तुमचे यशस्वी होतील आणि मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील. कामामध्ये उत्साह जाणवेल, तसेच तुमचं काम वेळेत पूर्ण होईल. करिअरच्या बाबतीमध्ये काही संधी मिळाली तर स्वीकारण्यामध्ये विलंब करू नका. नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशनचे योग आहेत, परंतु जबाबदारी देखील वाढेल. व्यवसायामध्ये ग्राहक वाढतील, त्यासोबतच तुम्ही उत्पादनाच्या गुणवत्तेवरती देखील खास लक्ष द्याल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही खूप दिखाऊपणा करता, यामुळे तुम्हालाच त्रास होऊ शकतो. कामामध्ये अडथळे आहेत कारण तुम्ही स्वतःला जास्त शहाणे समजता आणि शक्यतो असं वागू नका. तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक असेल. प्रवासाचा तुम्हाला योग असून तुम्ही काळजी घ्या. घरातील लहान सदस्यांना तुमच्यामुळे त्रास होत असेल तर तुमचं वागणं कसं आहे याकडे लक्ष द्या. संयम आणि शांत राहून काम करणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.